तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीनं अशी मशरूमची भाजी बनवून बघितली ना तर तारीफ केल्याशिवाय तुमची राहणार नाही, एवढी जबरदस्त भाजी बनते आणि एक नंबर आहे बरं का टेस्ट. मला विश्वास सुद्धा बसणार नाही की घरच्या कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते. अगदी तुमच्याकडे घरी असणाऱ्या अवेलेबल साहित्यामध्ये ही भाजी बनवून दाखवणार आहे, त्यामुळे अगदी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मशरूमची भाजी बनवण्यासाठी मशरूम चांगल्या पद्धतीनं मी साफ करून घेतलेत. आता मशरूमना थोडेसे पाण्यामध्ये आपण मुरत ठेवणार आहोत. मीठ टाकायचं मशरूमला आणि 5 मिनिटं मुरत ठेवायचे बरं का. 5 मिनिटं मशरूम मुरल्यानंतर ते साईडला करून घ्यायचे, पाण्याच्या बाहेर काढायचे आणि मशरूमचे चांगले देठ कापून घ्यायचे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडे थोडे देठ ठेवू शकतात, पण मला बिलकुल पण देठ नव्हते ठेवायचे म्हणून मी सगळे देठ मशरूमचे काढून घेतलेले आहेत. आता मशरूमला कट कसं करायचं, काय करायचं, मोठे मशरूमचे 4 भाग करायचे आणि बारक्या मशरूमचे 2 भाग करायचे. बघा अशा पद्धतीने मी सगळे असे मशरूम कट करून घेते. माझे मशरूम कट करून पण झालेले आहेत. आता आपण पुढची कृती करायला घेऊयात. काय करायचं, तर मशरूम पाण्यामध्ये परत काळे पडू नयेत म्हणून ठेवायचे. तोपर्यंत आपण मशरूमचे मसाल्याची तयारी करायची. मसाल्यासाठी फक्त कांदा तळून घ्यायचा आहे, टोमॅटो आणि फक्त दुधावरची साय, एवढ्याच मसाल्यामध्ये तुम्ही मशरूमची भाजी बनवू शकता. इथं माझा थोडा व्हिडिओ स्किप झाला. बनवलेला मसाला हळद, लाल तिखट, काळं तिखट, पावभाजी मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि धना पावडर एवढंच टाकलं आणि भिजवलेले काळे पडू नये म्हणून मशरूम आणि गरम पाणी घालायचं. यामध्ये शक्यतो भाजीमध्ये गरम पाणी घातलं ना की खूप छान टेस्ट येते भाजीला. वरून मस्त कोथिंबीर टाकायची. तयार होते मस्त साधी सिंपल झटपट मशरूमची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.